तृतीया म्हटलं की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो। मात्र या अक्षय तृतीयाला आता करा केळीची मोठी मागणी असते। आपण बघितलं तर येवल्यातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात करा व केळी दाखल झाली असून येवलेकर देखील करा केळी खरेदी करताना चित्र यावेळी दिसत आहे। मोठ्या प्रमाणात करा केळीचा माल देखील या ठिकाणी दाखल झाला। आपल्या सोबत काही येवलेकर आहे, काय सांगाल की अक्षय तृतीयेला करा केळीचं काय महत्व आहे? सप्रेम सर्वांना जय श्रीराम। हिंदू धर्म हा प्राचीन काळापासून संस्कृती आणि परंपरा जपणार आहे। त्यामध्ये 3.5 मुहूर्तापैकी आपली जी अक्षय तृतीया आहे त्याला एक अनन्य महत्व आहे। त्या दिवशी आपली करा केळी म्हणजे आपले पूर्वज यांच्यासाठी आपण ते पूजन करतो। त्यानंतर आंबे रसाचा वगैरे नैवेद्य असतो आणि अशी ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। आजही अखंडितपणे हिंदू बांधव ही साजरा करत असतात। तर अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना, सर्व येवलेकरांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या सोबत हेच करा केळी विक्रेते, काय सांगाल की यावेळी बाजारात कसं बाजारभाव आहे, वाढले का कमी झाले? यावेळेस कसं आहे माहिती आहे का, या मागच्या वर्षापेक्षा ह्यावेळेस कमी बाजारभाव थोडे कमी पडलेले आहे। म्हणजे आहे ते उत्पादन केळी बराबर आहे तेवढीच आहे, पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे असले तरच आम्हाला पैसे भेटत्या। शेतकऱ्यालाच उत्पन्न नाही तेव्हा आम्हाला पण थोडंसं यंदा त्याच्यामुळं थोडंसं मार्केट खाली वाटतंय, डाऊन वाटतंय। एकूणच बघितलं तर करा केळीला अक्षय तृतीयेनिमित्त मोठं महत्व असल्याने नक्कीच आता येवलेकर करा केळी खरेदी करताय। मात्र मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी नक्कीच किमतींमध्ये कमी झाल्याचे चित्र यावेळी दिसून येत असल्याने नक्कीच या करा विक्रेत्यांना देखील याचा फटका बसतो आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।